आता इतके दिवस आम्ही वाट बघितली, पण आज आमची प्रतीक्षा पूर्ण होणार. म्हणजे आज आम्ही आमच्या मुलाला घरी घेऊन जाऊ शकतो ना. नाही, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटत असेल, पण आय मस्ट से तुमचा मुलगा हा फायटर आहे, म्हणून या सगळ्यातनं तो लवकर रिकवर झालाय. हा, पण याच्यामध्ये मुलाचा वाटा हा तुमच्या सुनेचा आहे. त्याबरोबर असल्या की तो बऱ्यापैकी शांत असतो. हो डॉक्टर, त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर. हा, म्हणूनच तो लवकर रिकवर होतोय. पण बघा, रिकवर जरी होत असला तरी सुद्धा धोका अजून टळलेला नाहीये. कसं आहे, वारंवार ब्रेनवर आघात होणं इज क्वाईट रिस्की. त्यांच्या मनावर दडपण येईल असं आता काही करू नका. तुम्हाला आता त्यांना जपायलाच हवं. नाही नाही, आमची सून आहे ना राधा, ती योग्य ती काळजी घेईलच. ग्रेट. मग हे रिपोर्ट्स बघून त्यांना तुमच्या सुनबाईच्या हवाले करायचं की नाही ते मी सांगतो. पण डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? ॲब्सोल्युटली. हे बघा, तुम्ही घरी गोडाधोडाचंही करू शकता. म्हणजे आजच आम्ही त्यांना डिस्चार्ज देतोय. थँक्यू डॉक्टर. वेलकम. देवा, तुझ्या कृपेने माझा नातू विराजस आज बरा झालाय. तो आज घरी येणार आहे. त्याला कायम सुखी ठेव आणि बहिणीच्या प्रेमाने त्याचं आयुष्य भरून टाक. आला वाटतं. विराज, दमयंतीबाई, डोळ्यात पाणी कशाला? तुमच्या उकडीची आठवण आली म्हणून तडक आलो.